नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीत तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे वालाच्या शेंगाची भाजी। त्यासाठी मी वालाच्या निबर शेंगा बाजारातून आणल्या होत्या, त्या आता मी सोलून घेत आहे। शेंगा सोलून असे त्याचे दाणे बाहेर काढायचे आहेत। त्यानंतर मी घेतलेली आहे कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण, कढीपत्ता, शेंगदाणे आणि तीळ आणि थोडंसं कारळ। आता मी हे सर्व भाजून घेणार आहे। पहिल्यांदा थोडंसं तेल टाकून मी मिरच्या भाजून घेणार आहे। त्यानंतर भाजायचे शेंगदाणे आणि त्यानंतर तीळ आणि कारळ मी भाजून घेणार आहे। भाजल्यानंतर सर्व मिक्सरमध्ये काढायचे, पण त्यासाठी आपल्याला कोथिंबीर वाटणामध्ये वाटून घ्यायची आहे, त्यामुळे रस्सा खूप दाटसर असा छान होतो। त्यानंतर कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले, त्यामध्ये जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता आणि वालाचे सोले टाकून घेतलेले आहेत आणि ते आता चांगले परतून घेणार आहे। त्यानंतर त्यामध्ये मी टाकलेली आहे हळद आणि वाटून घेतलेलं टाकायचं आहे। चांगलं व्यवस्थित परतायचं आहे तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे। व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आता लगेच सबस्क्राईब करून घ्या। तुम्ही पाहू शकता आता खूप छानपैकी भाजी आपली तयार होत आहे। पाणी टाकून घेतलं आहे मी, त्यानंतर टाकणार आहे मीठ आणि थोड्या वेळासाठी झाकण ठेवणार आहे। झाकण काढलेलं आहे मी 10 मिनिटानंतर। भाजीला मस्त अशी उकळी येत आहे। भाताबरोबर किंवा चपातीबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता।